नाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. परे होनी परते घर, परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर. सर्वांचे जे अधिष्ठान, तेची माझे रूप पूर्ण. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचरी दाता. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. रुद्रे चरण संताजिया, रुद्रे चरण संताजिया, रुद्रे चरण संताजिया. नंद कृपा जाने कधे का विस्तार, नंद कृपा जाने कधे का विस्तार, नंद कृपा जाने कधे का विस्तार, नंद कृपा जाने कधे का विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधाभं, जगनहित पानी मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा देवा, निवृत्ती उदारा गोपाल देवा, निवृत्ती उदारा गोपाल देवा, निवृत्ती उदारा गोपाल देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. निवृत्तीनाथांचे चरणी शरण ये
एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथ ते चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथ जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार पुरू मनोनिविशेष अत्यादरू विवेकावरी तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायका नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांढोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा 5 चरणाचा भंग आहे. विठ्ठल 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 या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी नाम संकीर्तन म्हणजे कीर्तनाचा महिमा वर्णन केलेला आहे. कीर्तन महिमा हा या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी वर्णन केला. या अभंगावर काही बोलण्यापूर्वी आज आपण या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सायखेडा ग्रामी किम निमित्ताने आपण जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा तथा पुण्यतिथी उत्सव हा आपल्या गावामध्ये गेल्या 60 वर्षांपासून चालत आलेला आहे. आणि ह्या सप्ताहाच्या निमित्ताने आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमातून आदरणीय आमचे मामा यांनी मला फोन केला आणि आज त्या निमित्ताने आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग घडून आला. संत ह्या जगामध्ये अवतरित झाले, देवही आले आणि संतही आले. पण देवांनी जे काम केलंय आणि जे संतांनी काम केलेलं आहे या दोन्हीमध्ये फरक आहे. देवाने काय काम केलं आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना भगवंताने केली आणि संत या भूतलावर अवतीर्ण झाले. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्या जगामध्ये अज्ञानी अविचारी समाज एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे. ह्या सर्व समाजाला एकत्रित करावं आणि त्यांना भक्तीच्या मार्गाला लावावं असं भगवंताला वाटलं आणि भगवंताने संतांचं रूप घेतलं आणि ते वैकुंठातून या मृत्यूलोकात आले. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाचे बोलिले ऋषी जाचताये वरदाया. आम्ही वैकुंठवासी आलो या
वैकुंठातनं आले, झाडू संतांचे मार्ग, आड राणे भरले जग, उच्छिष्टाचा भाग उरला तो सेवू. ज्ञानोबराय आले. ज्ञानोबरायांनी काय केलं? अवघाची संसार सुखाचा करी, आनंदे भरीन तिन्ही लोका. अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांचा काय संसार होता? ज्ञानोबराय तर ब्रह्मचारी, त्यांना कुठलं संसार? मग ज्ञानोबराय का म्हटले? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. कारण त्यांच्या दृष्टीने जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या दोन्हींच्या मध्ये जे काही घडतं त्याला संसार म्हणतात. म्हणून ह्या भूतलावर जन्माला आलेल्या यच्च यावत जीव मात्राला सुखी करण्यासाठी मी प्रयत्न करील, अशी प्रतिज्ञा ज्ञानोबरायांनी केली. तुकोबराय म्हणतात, आपण आताच प्रमाण ऐकलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे रुची सात भावे वर्तात. जो काही अज्ञान आणि अंधकाराने समाज गुरफटलेला आहे, कर्माच्या मध्ये जो अडकलेला आहे, जो समाज बंधनामध्ये अडकलेला आहे, त्या समाजाला मुक्त करण्याकरता, त्यांना भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता संत या भूतलावर अवतीर्ण झाले. अवतीर्ण झाल्यानंतर ह्या जगाला कुठल्या भाषेत सांगायचं किंवा कोणत्या भाषेत, त्यांना कोणती भाषा समजेल की जेणेकरून ते त्याचा अंगीकार करतील आणि भगवंताच्या मार्गाला लागतील, भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गाला लागतील. नामदेव महाराज असा विचार करत होते. विचार करता 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 त्यांना एक श्लोक सापडला. श्रीमद भागवत पुराणातला 7व्या स्कंदामध्ये आलेला श्लोक आहे. भक्त प्रल्हादांनी आपले पिताश्री हिरण्यकश्यपूला 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहे. ज्यावेळेस त्या भक्त प्रल्हादांना हिरण्यकश्यपूच्या मांडीवर देण्यात आलं, त्यावेळेस त्या हिरण्यकश्यपूने आपल्या बापाने त्या मुलाला मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळा, तू आजपर्यंत गुरुकुलात शिकलेली सर्वात चांगली गोष्ट मला सांग, तुला कोणती गोष्ट आवडली? भक्त प्रल्हाद म्हणे, सांगतो बाबा, ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. विठ्ठल विठ्ठल भक्त प्रल्हादांनी त्या ठिकाणी 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या आणि त्यातलीच ही 2 नंबरची भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती. आणि ह्या कीर्तन भक्तीचा महिमा नामदेव महाराजांनी या अभंगातनं गायलेला आहे. कीर्तन भक्ती म्हणजे नेमकी काय? ह्या कीर्तन भक्तीमध्ये नेमकी होतं काय, प्रक्रिया काय घडते? कारण कीर्तन भक्ती ही वारकरी संप्रदायातली समष्टी भक्ती समजली जाते. वारकरी संप्रदायात साधनेचे अनेक प्रकार आहे. भजन केलं जातं, कीर्तन केलं जातं, नामस्मरण केलं जातं, पारायण केलं जातं, वारी केली जाते. पण ह्या सगळ्या भूमिकेमध्ये किंवा ह्या सगळ्या साधनांमध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन माध्यम निवडलं. त्याचं काय कारण असू शकतं? विचार करू, भजन करा. विठ्ठल 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 कीर्तन परंपरा ही नामदेव महाराजांच्या अगोदरपासून चालत आलेली आहे. जर आपण 5व्या-6व्या शतकात जर गेलो तर नारद मुनींनी कीर्तन केल्याचं आपल्याला समजत आहे. शुकदेवजी आहे, व्यासजी आहे, आणि नंतर ही पुढे परंपरा हळूहळू चालत आली. पण ह्या कीर्तन परंपरेला विशेष रूपाने जे त्यांच्याकडे बघितलं गेलं किंवा त्यांना विशेष रूप देण्यात आलं ते नामदेव महाराजांनी दिलं. त्यांनी काय केलं? नारद
नारदीय कीर्तन परंपरेमध्ये एक वक्ता असतो, एक हार्मोनियम वादक असतो आणि एक मृदंग वादक किंवा तबल जे असतं. पण नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की जर आपण ह्या समाजाला एकत्रित केलं आणि एकत्रित करून सगळ्यांच्या मिळून जर आपण हे कीर्तन केलं तर ते अजून प्रभावी माध्यम होईल. नामदेव महाराजांच्या अगोदरपर्यंत कीर्तन ही साधना ही स्वतःचा उद्धार करण्याची साधना होती. पण नामदेव महाराजांनी कीर्तन केल्यापासून ही स्वतःचा उद्धार करतेच करते, पण इतरांचाही उद्धार करते. आज बघा ना, जर मला वाटलं असतं मी वावीत बसून भजन करू शकलो असतो, कीर्तन करू शकलो असतो, पण नाही. संतांनी सांगितलेलं आपण जे जे शिकलोय, आपल्याला जी जी अनुभूती आलेली आहे ती समाजापुढे आपण मांडली पाहिजे. साधकाने एका अवस्थेमध्ये किंवा तो एक उच्चतम अवस्थेमध्ये प्राप्त होत असताना त्या साधन काळामध्ये किंवा त्या भक्ती कार्यात, ज्ञान कार्यामध्ये ज्यावेळेस तो ते काही अनुभूती किंवा अनुभव प्राप्त करत असतो, तो अनुभव समाजाला द्यावा अशी त्याची उत्कट इच्छा असते. त्याचं कारण असं आहे की संतांनी घेतलेली अनुभूती आणि संतांना आलेला अनुभव हा जर समाजाने ऐकला तर त्या समाजाचं कल्याण होत असतं. हे त्यांना समजलं. म्हणून तर सर्व संतांनी काय केलं, एकत्रित आले आणि हा कीर्तन महिमा सुरू केला. आणि विशेष रूप मग नामस्मरण करण्यासाठी आम्हाला तुकोबारायांनी सांगितलंय. नामस्मरण करायचं म्हणजे कसं करायचं, लावणी मृदुंग नामस्मरण करण्याची पद्धत आम्हाला सांगितली. लावणे मृदंग स्मृती श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. काय मृदंग लावल्यानंतर काय होतं, श्रुती विना लावल्यानंतर काय होतं, काय कीर्तन भक्तीमध्ये 3 गोष्टी घडल्या जातात. पहिलं म्हणजे मुखाने नामस्मरण होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, कीर्तनामध्ये ज्ञानाचं आदान प्रदान होतं, ज्ञान देता येतं. आणि तिसरी गोष्ट, देहभान विसरून आपल्याला या भक्तीच्या रसामध्ये आनंद घेता येतो, नाचता येतो. मनुष्य कधी नाचतो, ज्यावेळेस अंतःकरणामध्ये आनंद होतो आणि तो आनंद व्यक्त करायचा जर असेल तर तो आनंद व्यक्त करण्यासाठी मनुष्य हा नाचत असतो. मग नामदेव महाराजांनी भक्ती या जगाला सांगायची आहे, पण आता जर आपण वेद सांगत बसलो, शास्त्र जर सांगत बसलो तरी हे अवघड आहे. कारण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला जाता येतं, योगाच्याही माध्यमातून जाता येतं, ध्यानाच्याही माध्यमातून जाता येतं, अनुष्ठानाच्या माध्यमातूनही भगवंताच्या पर्यंत जाता येतं. योगाच्या माध्यमातून जर जायचं म्हटलं तर त्या योग्याला ध्यान करावं लागतं आणि ध्यानामध्ये त्या भगवंताचं स्वरूप आठवून मग तो त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. पण आपण संसारात असलेला मनुष्य जर योगाला बसला तर आपल्याला भगवंताचं ध्यान नाही होणार. आपण बसतो कीर्तनात आणि झटके घरच्या कुलपाला असतात. आम्ही कीर्तनाला आलोय पण कुलूप लावला असेल का नसेल, बायको जेवली असेल का नसेल, पोरगा अजून घरी आला असेल का नसेल. हाय, योगाचा मार्ग सोपा नाही. माऊली म्हणताना, योगाची या वाटा जेगा सुवटा तई दुःखाची या वाटा भागा आला.
त्यांच्या वाटेला दुःखच आलं. ज्ञान मार्ग, तुम्हाला काय वाटतं ज्ञान मिळवणं एवढं सोपं आहे? अहो, ज्ञान मार्गामध्ये 4 वेद आहे, 6 शास्त्रे, 18 पुराण आहे, त्यांची परत उपपुराण आहे, विचारसागर आहे, पंचदशी आहे, तत्वबोध आहे, आत्मबोध आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे. आम्ही जर एखादा तत्वबोध मधला एखादा श्लोक जर बोलून दाखवला तर श्रोत्यांना समाधी लागते. आणि ते ज्ञान कधी प्राप्त करणार, हाय की नाही? म्हणून सगळे संत एकत्र बसले, सगळे संत एकत्र बसले आणि त्याच्यातला त्यांनी सिद्धांत शोधला. काय सिद्धांत शोधला? की विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. भगवंताचं फक्त नामस्मरण केलं तरी त्या कलियुगामध्ये भगवंत त्या भक्ताला आपलासा करून घेतो. काय झालं? नैमिष अरण्यामध्ये सगळे ऋषी एकत्रित आले आणि ऋषी एकत्रित आल्यानंतर यज्ञ वगैरे झाला आणि यज्ञ झाल्यानंतर, समाप्ती झाल्यानंतर सगळ्यांची चर्चा चालू झाली की 4 वर्णामध्ये श्रेष्ठ वर्ण कोणता आणि 4 युगामध्ये श्रेष्ठ युग कोणता. काही ऋषी म्हणू लागले कृतयुग श्रेष्ठ आहे, काही म्हणले त्रेतायुग श्रेष्ठ आहे, काही म्हटले द्वापार युग श्रेष्ठ आहे. त्या चौघांचंही काही, अनेक जणांचं काही एक मत होईना. मग त्यांनी असं ठरवलं की आपण एक कमिटी बनवू आणि ती कमिटी बनवून रामेश्वर टूर्स ट्रॅव्हल्सला एक आमंत्रण देऊ, त्यांना इथे बोलून घेऊ आणि आपण बद्रीनाथला जाऊ. आणि तिथे त्या सरस्वती मातेच्या तीरावरच असलेल्या व्यासजींच्या आश्रमात सगळेजण गेले. आमच्या कैलास मामांना फोन आला, त्यांनी ट्रॅव्हल्स काढली लगेच. सगळे ऋषीगण त्याच्यात बसले आणि ते बद्रिकाश्रमाला गेले. गेल्यानंतर व्यासजींकडे जायचं, त्या सरस्वती मातेच्या त्या गंगेमध्ये व्यासजी स्नान करत होते आणि एक डुबकी मारली आणि वरती आल्यानंतर म्हणले धन्य कली, धन्य कली, धन्य कली. यांच्या काही लक्षात आलं नाही. विठ्ठल विठ्ठल व्यासजी बाहेर आले. ह्या सर्वांनी प्रणिपात केला, साष्टांग दंडवत केलं आणि व्यासजींना विचारलं की आम्हाला सर्वांना एक प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं जर आम्हाला उत्तर मिळालं तर बरं होईल. व्यासजी म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदरच दिला. म्हणे काय? म्हणे मी डुबकी मारून वरती आलो त्यावेळेस काय म्हटलं ऐकले का? हा म्हणे धन्य कली, धन्य कली, धन्य कली. अरे हा, कलियुग धन्य आहे. अहो तुम्ही म्हणता कलियुग धन्य आहे, ह्या कलियुगामध्ये सध्या काय चाललंय माहीत नाही का? कलियुगाचे महिमान काय चालू आहे हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणे मला सगळं माहिती आहे, म्हणून तर मी महाभारतात सगळं लिहून ठेवलं. व्यासजींनी, ह्या महापुरुषांनी आपल्यावर इतके उपकार करून ठेवलेले आहेत. जे महाभारते नाही ते नाहीची ती लोक, जे महाभारतात नाही ते ह्या जगातच नाही. आज आम्ही म्हणतोय सांख्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, गणितशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, रासायनिक शास्त्र, अनेक प्रकारचे शास्त्र आहे. पण याचा सगळ्यांचा उगम जर बघितला तो ते आपल्या महाभारतामध्ये भेटतो. व्यासजी म्हणाले हे मी सगळं अगोदरच लिहून ठेवलं आहे, कलियुगात काय होणार आहे हे सगळं मला माहिती आहे. आणि एक सुभाषितकारांनी खूप सुंदर श्लोक लिहिला आहे, ऐका, भजन करा. विठ्ठल विठ्ठल कृतयेत ध्यायतो विष्णू, कृतयेत ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे हरि परिचर्यानाम कलौत्तद हरि कीर्तनात. कीर्तन कलियुगामध्ये कीर्तन श्रेष्ठ आहे, कारण कृतयुगामध्ये अनेक वर्ष तप करावं लागलं, त्यानंतर भगवंताची प्राप्ती झाली. त्रेतायुगामध्ये अनेक यज्ञ करावे लागले, त्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाली. द्वापार युगामध्ये अनेक साधना कराव्या लागल्या,
त्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाली. पण भगवंत नामदेव महाराज म्हणता की कलियुगामध्ये फक्त भगवंताचं जर नामस्मरण केलं तर तुम्हाला भगवंताचे कलियुगी माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगात जर कीर्तन केलं तर भगवंताची प्राप्ती होईल. नामदेव महाराज सांगता किंवा अनेक संतांनी आपल्याला हे प्रमाण देऊन गेलेले आहे की कलियुगामध्ये नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. कारण नामस्मरणाने आपल्या अनंत जन्माचे पाप हे नष्ट होत असतात. बाकीच्या भक्तीतनं तुम्हाला ह्या जीवनामध्ये आनंद मिळेल पण मागच्या जन्मातले पाप जाईल हे सांगता येत नाही. नामस्मरण जर केलं तर मागच्या जन्मातल्या अनेक जन्मातले पाप हे एका नामाने नष्ट होत असतात. काय झालं, त्या भंडारदाराच्या तिकडे खूप मोठा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्लॉट असतो, म्हणजे आहे, आणि त्यांचं दरवर्षी एक टेंडर निघतं की त्या एरियामध्ये तो विशिष्ट एरिया जवळपास 400-500 एकरचा हेक्टरचा तो एरिया असेल, त्याचं टेंडर काढलं जातं आणि त्या एरियामध्ये असलेले जे जे वृक्ष आहे ते त्या ठेकेदाराला दिलं जातं. एका ठेकेदाराने ते 50 लाखाला घेतलं. त्यामध्ये असलेले आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं, पेरूची झाडं, अक्रोड, काजू, बदाम याचे सगळे त्यांनी त्या फळांची कत्तल केली, काढले, झाडावरून उतरवले, पॅक केले, मार्केटला पाठवून दिले. पण काही ठिकाणी पाऊस भरपूर झाला असल्यामुळे गवत खूप वाढलेलं होतं. मग त्यांनी काय केलं, ते सगळं गवत कापलं आणि त्याच्या पेंढ्या रचल्या. अशा जवळपास 50 लाख पेंढ्या झाल्या. आता ह्या पेंढ्यांचं काय करायचं? आता ह्या तिकडून जर आपल्या इकडं आणायचं म्हटलं तर ते ट्रॅव्हलिंगला सुद्धा परवडणार नाही, आहे का नाही? काय करायचं? मग त्याने असं ठरवलं का आता ह्या 50 लाख पेंढ्या आपण इथेच पेटून देऊ. मग त्याने असा विचार केला का आता आपल्याला 50 लाख पेंढ्या पेटवायच्या. मला सांगा, 50 लाख पेंढ्या पेटवायला किती काडी पेट्या लागेल? हां, काय बोलता? 50 लाख आहे. जाऊ द्या, दुसऱ्या एकाने टेंडर घेतलं, त्याच्यामध्ये 10 लाख पेंड्या झाल्या. 1 कोटी पेंड्या झाल्या. आता 1 कोटी पेंड्या पेटवायला किती काडीपेट लागेल? काय बोलता राव, 50 लाखाला एकच, 1 कोटीला एक, कसं काय शक्य? हा, शक्य आहे? 50 लाख पेंड्या पेटवायला एकच काडी लागेल, एक काडीपिठी लागणार नाही. किंवा 1 कोटी पेंड्या पेटवायला एकच काडी लागेल. तसं आपल्या अनेक जन्मातले पाप जर नष्ट करायचे असेल तर ते नामस्मरणाने. तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नाम केले. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, तैसे नाम केले.
नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे बाबुगाची भ्रमण को देवा बाबुगाची भ्रमण को देवा बाबुगाचे ब्रह्मन नको देवा बाबुगाचे ब्रह्मन नको देवा म्हणून नामदेव महाराजांना वाटलं की आपण ही जी सगळ्यात सोपी भक्ती आहे ना नामस्मरण, कारण नामस्मरण असं आहे, जर घरी महिला स्वयंपाक करत असल्या आणि पोळ्या लाटायला बसल्या ना, तर जर म्हणलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, हाय का? जर समजा एखाद्या हेच नाव गेली पुढे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. किती सोपं आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपल्याला कामामध्ये असलं, आपल्या व्यवसायामध्ये जरी असलं तरी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं. म्हणून नामदेव महाराजांनी ही कीर्तन भक्ती निवडली. अजून कीर्तन भक्ती निवडण्याचं कारण एक आहे, नामदेव महाराज हे पांडुरंगाचे आत्ताचे भक्त नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नामदेव महाराज पहिले प्रल्हाद होते, नंतर अंगद झाले, नंतर उद्धव झाले आणि नंतर नामदेव महाराज झाले. आहे का नाही? 4 युगामध्ये त्यांनी भक्ती केली. आणि ही जी कीर्तन भक्ती आहे, ती कीर्तन भक्ती त्यांनी त्यांच्या गुरूंकडनं मिळवली आहे. तुम्ही म्हणाल त्यांचे गुरु विसोबा खेचर, आणि त्यांनी कुठं कीर्तन परंपरा चालू आहे की नाही? नाही, असं नाही. आहे नामदेव महाराज पहिला अवतार प्रल्हाद. आता ज्यावेळेस ते प्रल्हाद होते ना, त्यांचा जन्म होण्याच्या अगोदर म्हणजे कयादू मातेच्या उदरामध्ये प्रल्हादजी होते. आणि त्यावेळेस देवऋषी इंद्राने त्या ठिकाणावरून त्या कयादूला पळून नेत होते. आणि पळून नेत असताना नारद मुनी रस्त्यात भेटले आणि त्यांनी त्या कयादूला आपल्या आश्रमामध्ये थांबवलं. कयादूला आश्रमात थांबवलं आणि तिथे आश्रयस्थान दिलं. आश्रयस्थान दिल्यानंतर बराच काळ कयादू माता त्या नारद मुनींच्या आश्रमात राहिल्या. आणि नारद मुनींच्या आश्रमामध्ये काय चालायचं? नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 श्रीमद नारायण 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 भजन चालायचं. आणि ते भजन त्या प्रल्हादजींच्या कानावर आलं. गर्भ अवस्थेत असताना बाळावर जितके संस्कार होतात ना, त्याच्यापेक्षा कमी संस्कार हे जन्माला आल्यानंतर होत असतात. त्याच्यामुळे आमच्याकडे 16 प्रकारचे संस्कार सांगितले, त्यात गर्भसंस्कार सांगितलेले. आणि नामदेवरायांवर, त्या प्रल्हादजींवर ते संस्कार झाले. जन्माला आल्यानंतर हिरण्यकश्यप भगवंताचं नाव देखील घेऊन देत नव्हता.
परंतु भगवंताला सुद्धा भक्त प्रल्हादासाठी यावं लागलं. पुढे तेच भक्त प्रल्हाद अंगद झाले, नंतर ते उद्धव झाले आणि नंतर ते नामदेव महाराज झाले. म्हणून तर जनाबाईंनी लिहिलंय, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लागून उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे लागून उभी ती जणी. ही कीर्तन भक्ती आधी नामदेव महाराजांनी केली. कारण ज्यावेळेस नामदेव महाराजांचा जन्म झाला ना, नामदेव महाराजांचा जन्म झाल्यानंतर ते जन्माला आले आणि त्या बाळाला खाली ठेवलं, म्हणजे नामदेव महाराजांना खाली ठेवलं आणि दामा शेठजी तिथं आले. बाळ काहीतरी पुटपुटत आहे म्हणून दामा शेठजी तिथे जवळ गेले आणि त्या बाळाच्या नामदेव महाराजांच्या मुखाला आपलं तोंड लावलं आणि त्याच्यातून आवाज येतो, विठ्ठल 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 हे शब्द त्यांच्या मुखातून येत होते. का येत होते? कारण मागच्या जन्मातले संस्कार ते त्यांना आता विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावत होते. आपल्यातही कधी कधी ते संस्कार दिसतात, है का नाही? एखादं जर लात मारायला लागला तर समजायचं आपण हा मागच्या जन्मात गाढव होता. सारखा ओरडत असला तर समजायचं हा मागच्या जन्मामध्ये काहीतरी कुत्रा वगैरे असावा. तसं मागच्या जन्मातले संस्कार हे लक्षात येत असतात. तसं नामदेव महाराज मागच्या जन्मामध्ये जे त्यांनी जी तपश्चर्या केली, जी भक्ती केली, ती भक्ती त्यांच्या अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या सर्वांना ती दिसत होते. आणि हळूहळू नामदेव महाराज मोठे होऊ लागले. एकदा 5-6 वर्षाचे नामदेव महाराज झाले आणि ते वडिलांकडे हट्ट करू लागले. नामदेव महाराजांची भक्ती कशी होती हे मला तुम्हाला सांगायचं. कारण संतांचं असं आहे, ते अगोदर करतात आणि मग जगाला सांगतात. तुका म्हणे चाखुनी सांगे, हा, कारण ते आधी स्वतः अनुभव घेतात आणि मग ह्या जगाला सांगतात. नामदेव महाराज कीर्तनात उभे राहिले आणि त्यांनी समाजाला सांगितलं असं नाही. जर त्यांनी समाजाला जर डायरेक्ट सांगितलं असेल, स्वतः अनुकरण नसेल केलं, तर समाजांनी त्याला विरोध केला असता, आहे की नाही? असाही समाज चांगल्या माणसाला किती त्रास देतो आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्येक संतांच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला हे असंच बघायला भेटतं. पण संतांना हे माहीत होतं आपल्याला त्रास होईल, पण जर आपण चुकीचं वागलो तर आपल्या पाठीमागे समाज सुद्धा असंच होतो. मला सांगा ना, ज्ञानोबारायांची काय चूक होती? आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतला. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तरी माझी मुंज होईल, माझं उपनयन संस्कार होतील, अशी त्यांची अपेक्षा असणं काय चुकीचं आहे? अजिबात नाही. तरी ब्राह्मणांनी त्यांना उपनयन संस्कार आणि मुंज करून नाही दिले. नव्याने जा, पैठणला जा आणि तिथनं शुद्धीपत्र घेऊन या. ते 4ही भावंड निघाले. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताबाई निघाले.
पायात चप्पल नाही आणि तिकडे पैठणला निघाले. मागे मुक्ताबाई रडते. अरे ज्ञानदादा मला सांग ना, आपल्याला शुद्धीपत्राची काय गरज आहे रे? काय गरज आहे आपल्याला? उपनयन संस्कार कशासाठी पाहिजे? तू तर ज्ञानी आहे, तुला काही गरज नाही रे त्याची दादा. निवृत्ती तर तू निवृत्त झालाय, तुम्हाला काही गरज नाही. आपण कशासाठी झालो? ज्ञानोबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. ज्ञानोबायांनी क्षणभर उभे राहिले, विचार केला. उपनयन संस्कार आपले होणार आहे, मुंज आपली होणार आहे, पण ह्या मुक्ताईला त्याचा काय फायदा आहे का? ज्ञानोबारायांनी दिलेलं उत्तर खूप गोड होतं. काय झालं? ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी निवृत्तीनाथांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, निवृत्ती दादा, हा ज्ञाना खूप हळवा आहे रे. तू तुझ्याकडे कसलाही हट्ट करेल आणि तू त्याचा हट्ट पूर्ण करत जा बरं का. कारण बाप गेल्यानंतर मोठा भाऊच हा बाप म्हणून त्यांच्या पाठीमागे असतो. आणि तेच वचन पाळण्याकरता निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबाऱ्यांचा हट्ट पुरवला. विठ्ठल विठ्ठल चौघे गेले, त्या पैठण क्षेत्रामध्ये गेले आणि पैठण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अनेक चमत्कार केले. रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले. त्यानंतर येता येता आपल्या आळ्याला त्या रेड्याची समाधी पण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. चांगदेव महाराजांच्या समोर ह्या निर्जीव भिंतीवर चालून गेले. काय संतांना काय आपलं जे काय रिद्धी सिद्धी ती दाखवायची होती काय? त्यांना काय गरज होती या गोष्टींची? नाही, त्यांना त्या गोष्टीची गरज नव्हती. पण जर आपण शुद्धीपत्र आणलं नाही, जर आपण आपली मुंज केली नाही, तर समोरचा समाज हा आपल्याकडे बघेल आणि तो त्याच मार्गाने चालेल. म्हणून त्या संतांनी सहन केलं आणि ते पूर्ण केलं. त्या ताटीच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय गावात जातात भिक्षा मधुकरी मागण्याकरता. आजही ती परंपरा आहे. ज्ञानोबरायांना मधुकरी दिलीच नाही लोकांनी, पण जे काही मिळालेलं होतं पीठ, ते त्या काही लोकांनी आपल्या जमिनीमध्ये फेकून दिलं आणि वरती पायाने तुडवलं. ते तुडवल्यानंतर ज्ञानोबरायांना आता घरी जावा की नाही जावा असा प्रश्न पडला. आणि जर घरी गेलो तर मुक्ताई समोर येईल, त्याला काय उत्तर देऊ? ज्ञानोबराय गेले आणि लगेच त्या घरामध्ये गेले, आपल्या झोपडीमध्ये गेले आणि झोपडी लावून घेतली. मुक्ताई आली. मुक्ताईने बघितलं, दादा तर खूप रागवलेला दिसतोय. आणि ती मुक्ताई ज्ञानोबरायला उपदेश करते. काय? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. अरे ज्ञानोबा, तू तर योगी आहे ना. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तेने निगमवल्ली प्रकट केली. अरे तू स्वतःला योगी समजतोय, सर्व जग तुला योग्यांची माऊली म्हणतोय. आणि योग्याचं काय कार्य असतं माहितीये तुला? जगाचे अपराध सहन करण्याचं काम योग्याचं असतं. जगाने तुमच्यावर किती अपराध करू द्या, कितीही कडक शब्दाने बोलू द्या, ते जर अग्नी होऊन आले तर आपण त्यांच्या समोर पाणी होऊन जायचं असतं. माहित नाही तुला? अरे ज्ञाना, तू योगी आहे ना. तुला तर काय म्हणता,
योगी म्हणता योगी पावन योगी साये ज्ञानेश्वर महाराज त्या घरात गेले, बंदिस्त झाले. आपल्याला काय वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांना हे कळत नसेल काय? ज्ञानेश्वर महाराजांना हे सगळं करताय. पण जर भविष्य काळामध्ये एखादा योगी निर्माण झाला तर त्या योग्याने आपल्याकडनं काहीतरी घेतलं पाहिजे. तो वेगळ्या दिशेने जायला नको म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते करून दाखवलं. मुक्ताईची जर परिस्थिती म्हणण्यापेक्षा त्यांचं वजन बघितलं किंवा त्यांचा अधिकार जर बघितला, मुक्ताईचा अधिकार जर बघितला, तर 2 योग्यांना मार्गदर्शन करावं इतका अधिकार मुक्ताईचा. अशा संतांनी आपल्याला उपदेश केला, या जगाला दाखवलं. आणि तसंच त्या नामदेव महाराजांनी देखील आधी आपलं करून दाखवलं. ती भक्ती आपल्या हृदयात ठसवली, स्वतः तसे वागलेत आणि मग समाजाला सांगितलं. 5-6 वर्षाचे नामदेव महाराज झाले आणि बाबांकडे हट्ट करू लागले, बाबा तुम्ही सकाळी दररोज पांडुरंगाला जाता, मला यायचं आहे तुमच्यासोबत, मला नैवेद्य दाखवायचा आहे. पण दामाजी शेठ म्हणले, अरे बाळा तू अजून लहान आहे, जरा थांब. मी जर एखाद्या दिवशी बाहेर गेलो ना तर तू देवाला नैवेद्य घेऊन. बरं ठीक आहे बाळा. आणि एक दिवस असा आला की दामाजी पंत बाजारला आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने गेले. कारण नामदेव महाराजांचा जन्म हा शिंपी कुळामध्ये झालेला होता. प्रत्येक संत कुठल्या ना कुठल्या कुळामध्ये जन्माला येत असतात. जसं नामदेव महाराज शिंपी समाजात निर्माण झाले किंवा अवताराला आले आणि त्या समाजाचा अभिमानही धरला त्यांनी, आहे की ना. शिंपी याचे कुळी जन्म माझा झाला, हेतू तू गुंतला सदाशिवी. ते संत त्या समाजात जन्मालाही आले, अवतारालाही आले आणि त्या समाजाचा अभिमानही ठेवला. सावता महाराजांना विचारा, सावता महाराज काय म्हणताय? आमची माळियाची दात, आमची माळियाची दात, आमची माळियाची दात, आमची माळियाची दात. शेतला उभा गाई
सोनार समाजामध्ये नरहरी महाराजांचा अवतार झाला. ते नरहरी महाराज पण काय म्हणतात, त्यांचा जन्म हा सोनार समाजामध्ये झाला. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. आता तुम्ही बाकीचे संत सगळे बघून घ्या, आपल्या लक्षात येईल की प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा अभिमान बाळगला आहे की नाही. पण संतांची ही जात कुठपर्यंत असते, जसा लोखंडाचा विळा आहे, त्याचा जर स्पर्श परिसाला झाला तर त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. आणि आपण जर आता त्या विळा विकणाऱ्याकडे गेलो आणि तो सोन्याचा विळा लोखंडाच्या किमतीमध्ये जर मागितला तर देईल का तो आपल्याला? तसं संतांचं, संत हे आपल्या कुठल्याही समाजात जन्माला येऊ द्या, ते अवताराला येण्यापुरते तिथपर्यंत असतात, पण पुढे ते याता याती धर्म नाही विष्णुदासा, हां म्हणजे हे सर्वांचे असतात. आणि भगवंताने प्रत्येक समाजामध्ये आपला रूप म्हणजे संत पाठवलेले आहेत. आपला विषय चाललो होता, ते शिंपी कुळामध्ये जन्माला आलेले होते आणि त्यांचा व्यवसाय कपडे विकण्याचा असायचा. दामाजी शेठ एकदा ते कपडे घेतले आणि विक्रीसाठी गेले, आणि मग त्या दिवशी आईने बोलून घेतलं, गोनाई मातेने बोलवलं आणि नामदेव महाराजांना सांगितलं की आज बाबाने हे तुला नैवेद्य दाखवावं लावेल बरं का. आनंद झाला, आज भगवंताला, साक्षात भगवंताला मी जेवू घालणार आहे बरं का. नामदेव महाराजांच्या हातात ताट दिलं आणि नामदेव महाराज मंदिराकडे गेले. मंदिराकडे गेल्यानंतर भगवंताच्या समोर ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि भगवंताला सांगितलं, भगवंता मी तुम्हाला जेवणासाठी भोजनासाठी नैवेद्य आणलेला आहे, कृपा करा आपण प्राशन करून घेऊ. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, देव काय जेवना. देव साधा हात धुवायला सुद्धा जाईना, वदनी कवळ तर लांबच राहिलंय. काय करावं? नामदेव महाराजांना सूचना. नामदेव महाराज म्हटले, देवा आज मी आलो म्हणून तुला राग आला का रे? आज बाबा बाजारला गेले म्हणून तर मी आलो, आणि बाबा जसं जेवण घेऊन येताना तसंच मी घेऊन आलोय बरं का. बघ ना किती सुंदर आईने स्वयंपाक करून दिला आहे. भात आहे, त्याच्यावर वरण आहे, आणि काय कुठली चवळीची भाजी आहे, छानपैकी जिलेबी पण आहे. हा किती सुंदर जेवण आहे बघ ना म्हणे, खूप सुंदर जेवण दिलं म्हणे आज आपल्याला आईने. चला म्हणे पटकन आपण जेवून घेऊ. अर्धा तास झाला तरी नामदेवरायांच्या समोर देव प्रगट होईना, जेवण करा ना. शेवटी नामदेवराव वैतागले आणि भगवंताला म्हणे, देवा आता मी तुला शेवटचं सांगतोय, आता जर तू जेवला नाही ना तर मी तुझ्या पायावर माझं डोकं आपटेल आणि प्राण देईल. तरी भगवंत ऐकायला तयार नाही. भगवंताला वाटलं लोक म्हणत असतात पण त्याचं अनुकरण कुठे करत असतात, हाय का? पण नामदेव महाराज तसे नव्हते ना. नामदेवरायांनी डोकं आपटायचा वेळ आणि नामदेवराय विठोबा भगवान पांडुरंग प्रत्यक्षात तिथे प्रकट झाले आणि नामदेवरायांना थांबवलं. इतका मोठा अधिकार आमच्या नामदेवरायांचा, हाय का? नोए हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी.
वारकरी संप्रदायाचा पाया आहे ना ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. त्याचा खांब एकनाथ महाराज झाले, तुकोबराय त्याचा कळस झाले, बहिणाबाई त्याच्या पताका झाल्या. पण हा वारकरी संप्रदाय या संपूर्ण जगामध्ये जर कोणी पसरवला असेल ना, नामतयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार. नामदयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार. नामतयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, नामतयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार. नामदयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार, त्याने केला हा विस्तार. आज आम्ही म्हणतो माऊलीच्या सोहळ्याला लंडनवरून दिंडी आली, आहे की नाही? संकल्प किंवा प्रतिज्ञा नामदेव महाराजांनी केली होती आणि आज ती साक्षात अवताराला आल्याचं आज आपल्या सगळ्यांना बघायला भेटतंय. मला वाटतं निश्चित नामदेव महाराजांना आज त्याचा खूप मोठा अभिमान वाटत असेल, त्यांना आनंद होत असेल की आपण जी प्रतिज्ञा केली ती आज कुठेतरी फळाला आल्यासारखे वाटते. अभिमान पाहिजे आपल्या सगळ्यांना. मग ह्या समाजासमोर जर जायचं तर काहीतरी आपल्याला प्रबोधन करावं लागेल. जर आपण साधं गेलो आणि दोन माणसं एकत्रित केले आणि त्यांना जर काही सांगायला गेलो तर लोक वैताग होऊन जातात. आपल्याला अनुभव येतं. आम्ही दशक्रियाचं श्राद्धाचं प्रवचन करतो, लोक अर्धा तास पाऊण तास लय झाला डोक्यावरून पाणी, पाऊण तासाच्या वरती जर कोणी प्रवचन केलंच लोक उठून जायला सुरुवात होतं. मग प्रवचन करणाऱ्याला असं वाटतं आपण आता उरकून घ्यावं की का. नामदेवरायांना वाटलं आता आपण थोडंसं मार्ग बदलला पाहिजे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे. मग नामदेवरायांनी जरा विचार केला आणि विचार करता 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 नामदेवरायांच्या डोक्यात असा विचार केला की आपण आता कीर्तन करू आणि त्यातून सगळ्या जगाला ज्ञान देऊ. अभंगाचं पहिलं नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी मादाई, सर्व सांडोनी मादाई. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी मादाई, सर्व सांडोनी मादाई, सर्व सांडोनी मादाई. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आम्ही कीर्तनाच्या रंगात नाचू आणि काय करू, ज्ञानदीप लावू. ज्ञानदीप लावू हे सिद्धांताचं वाक्य या अभंगातलं लक्षात ठेवा सगळ्यांनी. ज्ञानदीप लावायचं म्हणजे काय करायचं, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्तीची आणि ज्ञानाची ज्योत पेटवायची. फक्त ज्ञान हे आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकत नाही आणि फक्त भक्ती हे आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकत नाही. ज्ञान आणि भक्ती हे जर दोन्ही असेल तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. एक वेळेस ज्ञान कमी असेल, भक्ती असेल तरी भगवंता स्वीकार करू शकतो.
तसं जर बघितलं, आंधळी भक्ती काही कामाची नाही. आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो ती काही कामाची नाही. आज आपण समाजात बघतोय किती विचित्र विचित्र घटना. आपण ज्यांना गुरु मानतो, आपण ज्यांना देव मानतो, असे लोक कुठल्या स्तराला जाऊन आज बसलेले आहेत हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आपल्याला त्यांना ओळखता आलं नाही. आणि जर या जगामध्ये ज्ञान पोहोचवायचं असेल, ज्ञानाचा दिवा लावायचा असेल, तर आपला दिवा आधी लागलेला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत पेटलेली पाहिजे. भक्ती प्रेमा विना नको देवा. भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम बिना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य तया माझे. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. सुख दे. नामदेव महाराजांनी काय केलं, तो भक्तीचा दिवा आधी आपल्या अंतःकरणामध्ये पेटवला आणि त्या दिव्याने इतर दिवे पेटवत गेले. एक दिवा जर चांगला पेटलेला असेल तर तोच दिवा इतर दिव्यांना पेटवू शकतो. आपण कागदावर काढलेला दिवा इतरांना प्रकाश देईल का? त्याच दिव्याला आपल्याला लाईटीचा प्रकाश टाकावा लागतो, आहे की नाही? तसं ज्ञानाचा दिवा नामदेव महाराजांनी पेटवला, ते स्वतः अंतःकरणामध्ये रुजवला आणि तो ज्ञानाचा दिवा त्या संपूर्ण जगामध्ये पोहोचवला. आता कुठपर्यंत पोहोचवला आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. संपूर्ण भारतामध्ये नामदेव महाराज फिरले आणि आपल्या भक्तीचा आणि आपल्या या संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. काय, ज्ञान जर मिळालं तर कर्म कमी होतात आणि ज्या व्यक्तीकडे अज्ञान आहे त्याला कर्म जास्त करावी लागतात. वाक्य खूप गोड आहे, जरा ध्यान देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल. ज्ञान असेल तर कर्म कमी करावी लागतात आणि अज्ञान जर असेल तर कर्म जास्त करावी लागतात. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखाद्याचं ऑपरेशन जर करायचं असलं ना, तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो डॉक्टर आपलं ऑपरेशन करता येणार आहे तो सगळ्यात शेवट येतो. एक 10 मिनटं, 15 मिनटं किंवा 20 मिनटं. पण त्या ऑपरेशनची तयारी अगोदर त्या नर्सेस आहे ना, जवळपास 1-1.5 तास करत असतात. किती तास? 1-1.5 तास त्या नर्सेस ऑपरेशनची तयारी करत असतात. डॉक्टर येतात, 5 मिनिटामध्ये ऑपरेशन करतात, निघून जातात. आता मला सांगा, मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा, सगळ्यात जास्त वेळ काम कोणी केलं? नर्सेसने. पैसे कोणाला जास्त दिले पाहिजे? हां, नर्सला. ऑपरेशनचे पैसे आपण जास्त कोणाला देतो? का? अज्ञान जास्त, कर्म अज्ञान आहे आणि कर्म जास्त, ठीक आहे ना? आता डॉक्टर किती वेळ आले हो? 15 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं. किती कर्म केलं? 5 मिनिटाचं कर्म केलं आणि किती पैसे घेऊन गेले? एवढे पैसे घेऊन गेले. का? कशामुळे? ज्ञानामुळे. आणि नामदेव महाराजांनी आम्हाला हेच शिकवलं, तुमचं अज्ञान बाजूला करा, ज्ञानाची ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये पेटवा. आणि जर तुम्ही ती ज्ञानाची ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये जर पेटवली आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चित आपल्याला भगवंत आपल्याजवळ
जागा देईल अथवा आपल्या स्वरूपात तो विलीन करून घेईल. नामदेवरायांनी तेच केलं ना. नामदेवराय शाळेत जायचे आणि सुरुवातीला शाळेत जायला लागले आणि त्या मास्तरांनी त्या शिक्षकांनी बोलवलं. अरे नामा इकडे इकडे चल आण, चल म्हणे तुझी पाटी आण. पाटी हातात दिली, म्हणे लिहे ओम. नामदेव महाराज म्हणे ओम नाही, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अरे म्हणे श्री विठ्ठल नाही म्हणे, ओम नमो लिहावं लागतं म्हणे अगोदर. आताच्या मुलांना ओम नमो माहितीच नाही म्हणा, पण त्यावेळेस आधी मुलं म्हणजे पहिलं टाकले की पहिल्यांदा शिक्षक त्यांना ओम लिहायला लावायचे. ग गणपतीचा आजपर्यंत आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधी शिकवलाच नाही, ग गवताचाच शिकवला. हा, ग गणपतीचा आजपर्यंत आम्हाला आमच्या शिक्षकांनी. जाऊ दे, आपला विषय नाही तो, पण ज्ञानदीप लावू जगी आहे का नाही. एक दिवस शिक्षक बाहेर गेले आणि नामदेव महाराजांनी सगळ्या पोरांना एकत्रित केलं. म्हणे पोरांना काय करता रे तुम्ही? काही नाही म्हणे, मास्तरनी अभ्यास दिलाय तो करतोय म्हणे. म्हणे बर बर, इकडे या म्हणे, त्या पाट्यान त्या सगळ्या बाजूला ठेवा, बसा इथे म्हणे. बसले, बर ठीक आहे. आता मी पुढे म्हणतो आणि तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं म्हणे बरं का. म्हणे हो. म्हणे काय म्हणायचं? अरे म्हणे म्हणतो ना मी, थोडंसं दम काढा, जरा जरा स्वर घेऊ द्या. हा स्वर दिला त्यांनी आणि ते नामदेव महाराज पुढे म्हणायला लागले आणि मुलं पाठीमागे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नामस्मरण करत असताना सर्व सांडोनी माझाही वाचे विठ्ठल रखुमाई. जो आपल्या अंतःकरणात असलेला अभिमान, गर्व जो आहे तो बाजूला ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. आता अभिमान म्हणजे काय? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जो आपल्याला झालेला अभिमान किंवा जो आपल्याला झालेला गर्व आहे, तो गर्व आपल्या अपयशाला कारणीभूत ठरत असतो. श्री गुरु चैतन्य महाराजांचं एक वाक्य आहे, आपण सर्व जानते श्रोते आहात. आपल्या सर्वांना चांगलं चांगलं ऐकण्याची सवय आहे. श्री गुरु चैतन्य महाराजांनी एक वाक्य एका कीर्तन सेवेमध्ये उद्गारलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी चांगली गोष्ट होत असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी वाईट गोष्ट होत असेल तर त्याला कारणीभूत आपण स्वतः. जर एखादी चांगली गोष्ट झाली ना, घरी जा आणि घरी गेल्यानंतर विचार करा की ही गोष्ट चांगली का झाली. त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल की ही गोष्ट आपणच केली.
आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणा किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला असं मिळालेलं. एखादी वाईट गोष्ट जर घडली तर त्याचंही उत्तर हेच आहे, त्यालाही कारणीभूत आपणच आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायचं असेल, भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, तर आपल्याला आपला अभिमान बाजूला ठेवावा लागेल. ते काय झालं, तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करायची होती आणि यात्रेला जाण्यासाठी ते भगवान पांडुरंगाकडे आले आणि त्यांना सांगितलं की मला आता तीर्थयात्रा करायची आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची काय आवश्यकता आहे का नाही? काही आवश्यकता नाही. तरी पण ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे आले आणि त्यांना म्हटले की मला नामदेव महाराजांना तीर्थयात्रेकरता घेऊन जायचं. नामदेव महाराज नाही म्हणायचे, पण देव म्हणे नाम्या, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे तू जाय म्हणे, ज्ञानदेव म्हणजे मीच आहे. अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंगा. आपल्या सर्वांना प्रमाण पाठ आहे. नामदेव महाराज जात नव्हते, इकडून तिकडून तयार झाले. नामदेव महाराज निघाले, पण नामदेव रायांनी एक आट घातली, मी जाईल देवा, पण ज्या देवाच्या कटेवर हात नाही ना त्याचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. पांडुरंग म्हणे नको घेऊ, पण जाय. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करत चालले आणि जात असताना ते राजस्थानामध्ये एका ठिकाणी गेले. मला भक्ती आणि ज्ञान हे तुम्हाला सांगायचं आहे. अहंकार एकदा बाजूला टाकला, भगवंताचं नाम घेतलं आणि अंतःकरणामध्ये ज्ञान आणि भक्ती ह्या दोन्ही जर असेल तर भगवंत आपल्याला किती लवकर प्राप्त. याकरता मी तुम्हाला हे उदाहरण देत आहे. आणि राजस्थानात गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना खूप तहान लागली, काय करावं कळेना. आणि एका ठिकाणी त्यांना विहीर सापडली, पण त्या विहिरीमध्ये पाणी खूप खोल गेलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं, पाणी तर खूप खोल आहे, आपल्याला जाणं अशक्य आहे. ज्ञानेश्वर महाराज योगी होते. त्यांनी एका पक्ष्याचं, एका कीटकाचं रूप घेतलं आणि खाली गेले, पाणी पिऊन वरती आले आणि वरती येऊन नामदेव महाराजांना म्हणे मी तुम्हाला पाणी घेऊन येऊ का. आता नामदेव महाराजांनी बघितलेलं होतं, ज्ञानेश्वर महाराज गेले आणि ते पाणी पिले आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात इथं अवतीर्ण झाले. आणि नामदेव महाराजांना विचारलं तुम्हाला मी पाणी घेऊन येऊ का. पण नामदेव महाराज म्हणे नाही, त्याला काळजी असेल तर तो देईल म्हणे. आणि प्रकार काय घडला, ती विहीर पूर्ण भरून आली आणि उचंबळून आली आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी आपल्या भक्तीचा महिमा दाखवला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानाचा महिमा दाखवला. म्हणून ज्ञानाविरहित भक्ती जर आपण केली तर ती आपल्याला अधोगतीला नेऊ शकते, पण ज्ञान मिळून जर भक्ती केली तर ती भक्ती निश्चित आपल्याला भगवंताच्या पर्यंत घेऊन जाईल. आता माझा वेळ संपलेला आहे. एकदा ज्ञानोबाचा गजर करू आणि उरलेल्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. भगवंताने आपल्याला 4 वाणी दिलेल्या आहे. परा, मध्यमा, पश्चंती, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या 4 वाण्या दिलेल्या आहेत. ह्या 4 ज्या वाण्या आहेत त्या 4 शरीरांसाठी दिलेल्या आहेत. भगवंताने आपल्याला 4 शरीर दिलेले आहे. कोणतं? सूक्ष्म, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण आणि महाकारण. ह्या 4 शरीराच्या ह्या 4 वाण्या आहेत. आणि याच्या पलीकडे जी वाणी आहे त्या ठिकाणी भगवंत राहत असतो.
ब्रह्मस्वरूप त्याला आपण म्हणतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की परेहुनी परते घर तेथे राहून निरंतर. अशी जी परापश्यंती मध्यमा आणि वैखरी याच्याही परेच्याही पलीकडे असलेली जी वाणी आहे त्या ठिकाणी आपण निश्चित राहू. आणि जे सर्वांचं अधिष्ठान, कारण नामदेव महाराजांनी इथे वेदांत सांगितला, सर्वम खलविदम ब्रह्मा. मी बोलो की ह्या संतांनी काय केलं की सगळ्या शास्त्रांचा सार काढला आणि त्या आपल्या अभंगामध्ये टाकला आणि आपल्या ह्या संपूर्ण जगाला देण्याचं कार्य केलं. सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. सगळ्यांच्या मध्ये भगवंत कशा रूपाने बसलेला आहे हे नामदेव महाराजांनी दाखवून दिलं. काय झालं, असं सांगितलं जातं की नामदेव महाराज भगवान पांडुरंगाच्या जवळ असायचे, परंतु त्यांना एकदा अहंकार झाला आणि मग त्यांना उपदेश केला. ते परळी वैजनाथला गेले. मग तिथं त्या ठिकाणी त्यांनी विसोबा खेचरांना गुरु केलं. आता मला सांगा, हे रूपक म्हणून ठीक आहे की नाही, पण नामदेव महाराज 4 युगाचे भक्त आहे आणि त्यांनी गुरु नाही केला, असं कसं शक्य? शक्य नाही, ही गोष्ट शक्य नाही. पण ठीक आहे, एक आपल्याला गुरुचं महत्त्व पटवून देण्यासाठी कदाचित त्यांनी त्या पद्धतीने सांगितलेलं असावं, असं आपण गृहीत पकडू. विसोबा खेचरांनी मुक्ताईंनी सांगितलं की त्या संत परीक्षेमध्ये ते कच्चे ठरविण्यात आले आणि मग त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवलं आणि तिथे त्यांनी गुरुदीक्षा घेतली. तिथे गेल्यानंतर त्यांना अनुभव काय आला की विसोबा खेचर ज्या ठिकाणी झोपलेले होते त्या ठिकाणी त्यांनी पाय हे शिवपिंडीवर ठेवलेले होते. आणि नामदेव महाराज गेल्यानंतर म्हणते, हे कसले गुरु हो, त्यांनी तर शिवाच्या पिंडीवर पाय ठेवले नाही म्हणे, हे नाही म्हणे. त्यांनी तो पाय उचलून दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे शिवपिंड प्रकट झाली. नामदेव महाराजांनी हा काय प्रकार आहे, कदाचित शिवालाच यांचे पाय प्रिय असावे असं वाटलं आणि त्या ठिकाणी ते विसोबा खेचरांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर तिथून पुन्हा पंढरपूरला आले. तरी देवाला वाटलं यांची परीक्षा घ्यावी. देव श्वान झाले आणि भाकर घेतली. नामदेव महाराज त्या श्वानाच्या पाठीमागे गेले आणि त्या श्वानाला, कुत्र्याला म्हणजे त्या देवाला म्हणे, अरे नुसती भाकर काय खातोय, जरा तूप लावून खाय ना. जव श्वान हा सोनी बोले नाम्या, हे तुझ कैसे कळले नाम्या, हे तुझ कैसे कळले. जव श्वान हा सोनी बोले नाम्या, हे तुझ कैसे कळले खेचरी उपदेशिले. सर्वाभोवती विठ्ठल, सर्वाभोवती विठ्ठल, तव हसोनी श्वान बोले, तव हसोनी श्वान बोले नाम्या, हे तुझ भगवंताने श्वानाचं रूप घेतलं, पण ते नामदेव महाराजांच्या लक्षात आलं आणि मग त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की जे सर्वांचं जे अधिष्ठान आहे तेच माझं स्वरूप आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं, सगळ्या जगामध्ये अवघी सत्ता आपल्या हातामध्ये घेतलं आणि याचं सगळं श्रेय अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता
सर्व सांड निमादायीन वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई आ आ आ वाचे विठ्ठल वाचे वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सांड निमादायी सर्व सांड अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता. हे जे सगळं मला जे प्राप्त झालंय ते माझ्या गुरूंच्यामुळे प्राप्त झालंय. हे सगळं श्रेय त्यांनी गुरूंना दिलं आणि अशा पद्धतीने नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा महिमा आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. दिलेल्या वेळेत बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बोललो ते गुरुवर्य डॉक्टर सुभाष महाराज घेटे आणि गुरुवर्य संगीत अलंकार श्री महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी यांच्या सानिध्यात राहून जे काही संत विचार श्रवण केले ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर म्हणजे ह्या व्यासपीठापासून मी भरपूर लांब होतो, अध्यात्मात होतो. घरामध्ये वारकरी परंपरा आहे, पण कीर्तन वगैरे असं काय म्हणजे कोणी केलं नाही. पण ज्यावेळेस शिकायला लागलो, आता आज माझ्या समवेत मला आल्यानंतर जास्त आनंद या गोष्टीचा झाला की आमचे गुरुबंधू हे गुरुजींकडे काही दिवस आले होते. हां, त्याच्यामुळे त्यांना बघितल्यानंतर मला खरंच छान वाटलं. म्हणजे आपल्याला सांभाळून घेणारे माणसं आहे असं जरा त्याच्यामुळे धीर आला मला. आणि पुढे निलेश महाराज आमच्या इकडे कार्य महाराज आहे, सगळेच इथे बसलेले आहे. गुरुजींच्या सानिध्यात राहून शिकत राहिलो. शिकता शिकता महाराजांनी मला एक दिवस बोलावलं आणि सांगितलं की नामदेव महाराजांनी काय केलं माहिती आहे का म्हणे, तुझ्या वंशात जन्माला आलाय, त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ते वाटलंय. आता तू निस्ता हे ग्रहण करतोय, पण तू जे काही शिकला आहे ते तर कमीत कमी समाजाला देत जा. त्यांनी आज्ञा केली आणि म्हणून आता थोडं थोडं तुमच्यासमोर बोलण्याचा हा प्रयत्न करतोय. जे काही बोललो ते गुरुवर्यांचं आहे. जर एखादा चुकीचा शब्द माझ्या वाणीतून बाहेर पडला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजा, मला परत द्या. जे काही सेवा भगवंतांनी करून घेतली ती भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरणी, श्री लक्ष्मीनारायणांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आजच्या या कीर्तन सेवेसाठी ज्यांचं मुलाचं मार्गदर्शन आहे ते आदरणीय सोमनाथ महाराज गावकर, आदरणीय बाबा या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांनी कीर्तनासाठी मला उत्तम साथ केली. कारण कीर्तन म्हटलं की एकट्याचा नोय खेळ म्हणूनही मेळ मिळविला. त्यामध्ये
मृदंग विशारद आदरणीय आमचे निलेश महाराज असेल, आदरणीय आमचे कारे महाराज असेल, आदरणीय सचिन महाराज, नामदेव महाराज आणि आणि महेश महाराज आणि सुरेश महाराज, सर्वच वारकरी आहे, विनगरी बाबा आहे, सर्वच आता काका आहे, मामा बसलेले, सगळेच आता नावं प्रत्येकाचे माहीत नाही पण सगळेच जण परिचयाचे आहे. आपल्या सर्वांच्या चरणी विनम्रतेने अभिवादन करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल.